नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न मराठी व्याकरणावर 30 प्रश्न आहे. प्रत्येकानं कमेंटमध्ये उत्तर द्या मित्रांनो. तुम्हाला किती उत्तर बरोबर येत आहे ते नक्की कमेंट करा. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, मराठी भाषेत एकूण किती स्वर आहे? तर ऑप्शन आहे 12, 14, 16, 13. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन मित्रांनो ऑप्शन बी 14. मराठी भाषेत एकूण 14 स्वर आहे ते प्रश्न क्रमांक 2 आहे. क हा वर्ण कोणत्या प्रकाराचा आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी कंठ. क हा वर्ण कंठ या प्रकाराचा आहे. त्याच्यामध्ये क, ख, ग, घ, ड हे कंठातून उच्चारले जातात. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे. पवन या शब्दाचा संधी विच्छेद करा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी पो प्लस अन म्हणजे पवन या शब्दाचा संधी विच्छेद हा आहे मित्रांनो. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे. गायीने गवत खाल्ले या वाक्यातील कर्ता ओळखा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर मित्रांनो ऑप्शन ए गायीने. गायीने गवत खाल्ले हा वाक्यातील कर्ता आहे. क्रिया करणारी व्यक्ती किंवा प्राणी असन तो कर्ता असतो. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 5. तो आंबा खातो या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए कर्तरी प्रयोग. तो आंबा खातो हा वाक्य कर्तरी प्रयोग आहे. कर्ता तो प्रथम विभक्ती आहे आणि क्रियापद कर्त्यानुसार बदलते. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. तो आंबा खातो. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी पर्वत. पर्वत हा जातीवाचक आहे आणि इतर विशेष नामाचे आहे. त्यामुळे विशेष नामाचा आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 7. मी पुस्तक वाचले हे वाक्य कोणत्या काळातील आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी भूतकाळ. मी पुस्तक वाचले या वाक्याचा भूतकाळ आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे. पुस्तके या शब्दाचा लिंग ओळखा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी स्त्रीलिंग रूप आहे पुस्तके या शब्दाचा. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे. सत्याग्रह या शब्दाचा समास ओळखा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी तत्पुरुष समास. सत्याग्रह या शब्दाचा समास आहे तत्पुरुष समास. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. क्रमांक 10 आहे. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे जल. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द जल आहे आणि विरुद्धार्थी पवन, भूमी, गगन हे विरुद्धार्थी आहे मित्रांनो. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा. प्रश्न क्रमांक 11. आकाश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. मित्रांनो या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन आहे सी पाताळ. आकाश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा पाताळ आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 12. जे चमकते ते सोने नसते हे कोणते वाक्य आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी मिश्र वाक्य. जे ते जोडले आहे त्यामुळे हे मिश्र वाक्य आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 13. जगाच्या कल्याण संताच्या विभूती यातील विभक्ती ओळखा. जगाचे कल्याण संताच्या विभूती यातील विभक्ती ओळखा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी षष्टी. तर षष्टीच्या च्या ही प्रत्यय लागलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. जगाच्या च चार लागलेले त्यामुळे हे षष्टीय विभक्तीचा प्रकार आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 14. घोडा या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए घोडी. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे.
प्रश्न क्रमांक 15, स्वच्छ या शब्दाचा संधी विच्छेद करा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन मित्रांनो बी, सु प्लस अच्छ. त्यामुळं या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 16, जो अभ्यास करेन तो पास होईल, यातील उभयनिष्ठ अवयव ओळखा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, जो तो. हा उभयनिष्ठ अवयव आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 17, आम्ही हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, पुरुषवाचक. प्रथम पुरुषीय बहुवचन आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, पुरुषवाचक. प्रश्न क्रमांक 18 आहे, सुंदर या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर मित्रांनो सौंदर्य. सुंदर या शब्दाचा भाववाचक नाम हे सौंदर्य आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 19, तो मुलगा आहे या वाक्यातील तो हे काय आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, सर्वनाम. तो मुलगा आहे, तो हे सर्वनाम आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, समाज म्हणजे काय. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, शब्दाची काटकसर याला समास असे म्हणतात. दोन शब्द मिळून एक नवीन शब्द तयार करणे याला शब्दाची काटकसर किंवा समास म्हणले जातात. आमरण या शब्दाचा समास ओळखा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, अवयव भाव आमरण या शब्दाचा समास आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 22, अतिशय राग येणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, तीळपापड होणे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. अतिशय राग येणे याचा अर्थ वाक्यप्रचार आहे तीळपापड होणे. प्रश्न क्रमांक 23, कावळा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, काग. काग हा कावळा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 24, विद्यार्थी या शब्दाची संधी कोणती. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, स्वर संधी. विद्या प्लस अर्थी आ प्लस आ बनून बनलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 25, मी रोज सकाळी व्यायाम करतो, यातील क्रियाविशेषण अवयव कोणते. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, रोज. मी रोज सकाळी व्यायाम करतो यातील क्रियाविशेषण रोज अवयव आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. काळवाचक क्रियाविशेषण आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर बी आहे. प्रश्न क्रमांक 26, रामाला आंबा यातील प्रयोग ओळखा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, शक्य कर्मणी. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 27, कमळ या शब्दाचा अनेक वचन काय आहे. तर कमळच अनेक वचन आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. काही शब्दाचे एक वचन व अनेक वचन सारखेच असतात. प्रश्न क्रमांक 28 आहे, तो या सर्वनामाचे तृतीय विभक्तीचे अनेक वचन रूप काय आहे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, त्याच्याने हे सर्वनामाचे तृतीय विभक्तीचे अनेक वचन रूप आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 29, डोळे झाक करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, दुर्लक्ष करणे. डोळे झाक करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे दुर्लक्ष करणे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, पुस्तकाचे नाव यातील चे हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, षष्टी. पुस्तकाचे नाव चे हे प्रत्यय षष्टी याच्यापासून बनलेलं आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. चा, ची, चे, च्या हे षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे.